कसं बनलंय? तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. तर बघा आता सकाळ झालेली आहे, उठून माझं झालेलं आहे ब्रश अँड ऑल आणि चहा पाणी वगैरे पण केलं मी. आणि आता बघा पाणी ठेवलं आंघोळीला आणि आता करते मी डाळ भात. तर आज नाही का खूप लवकर लवकर जायचं आहे मला. मी आज काही पूजा नाही करत आहे. आता घरातले कामं आवरली की मी स्वयंपाक करून मी आंघोळ करून जाणार आहे हॉस्पिटलला. आज पण 2-3 कामं मी घेऊन चालली आहे बघा. पण माहीत नाही आता किती करणार आहे मी कामं, किती होणार आहेत माझे कामं माहीत नाही. तर प्लीज कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तर इथे बघा बनवलं आहे मी भात आणि डाळ शिजवली आहे. आता मला फोडणी मारते. ते बघा लावायचं आहे हे कपाट. इथं इतका पसारा झाला आहे, कपाट घासलं होतं ते अजून लावलेलं नाही आहे मी. आता ते लावायचं आहे, हे लावून घेते म्हटलं. आणि बघा आता म्हणजे कसं आहे की नाही, आता ऋतुजाचा अभ्यास आहे तर मोबाईल काही मला जास्त मिळत नाही. तरी पण मी प्रयत्न करते, कारण तुम्हाला माहीत आहे व्हिडिओ बनवल्याशिवाय मला पर्याय नाही आहे. कारण कसं आहे, मी जे हे काही चॅनल ओपन केलेलं आहे ते फक्त माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी केलेलं आहे. तशी खूप गॅप पडते ना आमच्या व्हिडिओजमध्ये, खूप जास्त गॅप पडते. पण आता बघा ऋतुजाचा अभ्यास पण आहे. ऋतुजाला म्हटलं कसं तरी ॲडजस्ट कर थोडंसं आजच्या दिवस. कोमलकडे जो मोबाईल आहे जो फुटलेला आहे त्याच्या स्क्रीनमध्ये अजिबातच काही व्यवस्थित दिसत नाही. तरी तो मोबाईल आता ऋतुजाला अभ्यास करायला मी देणार आहे आणि मी करणार आहे व्हिडिओ. तर आता ऋतुजा आधी कशी म्हणजे मला व्हिडिओ बनवू लागायची ना, तशी आता ती जास्त मला व्हिडिओ नाही बनवू लागणार आहे. जसं जसं तिला वेळ मिळेल, जर सुट्ट्या असतील तिला जास्त 2 पेपरमध्ये जर गॅप जास्त असेल तर तीच मला मग व्हिडिओ बनवू लागेल. तर जास्तीत जास्त आता माझ्यावरच सगळं पडलेलं आहे. वरून तब्येत नाही आहे चांगली, तरी पण आता मी करते कंटिन्यू. आणि प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, स्किप करू नका, कंटिन्यू पूर्ण बघा माझा व्हिडिओ. आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नाही का तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील. आणि प्लीज जास्तीत जास्त तुम्ही माझ्या व्हिडिओला नाही का शेअर करा आणि लाईक पण करा, कमेंट करा. तर त्याने काय होईल ना, माझा चॅनल नाही का ग्रो व्हायला मदत होईल. आणि प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे काय होईल की खूप लोकांपर्यंत पोचेल ना, हीच एक मी अपेक्षा करते. तर प्लीज तुम्ही सोबत माझ्या कंटिन्यू राहा. तर आता मी करणार आहे, डाळीला फोडणी देणार आहे. म्हणजे कशी ऋतुजाला दिवसभर भूक वगैरे लागली ना तर ती जेवू शकते आरामात. म्हणजे काल काय झालं, काल तर खूप उपाशी राहिली माझे मुलं बिचारे. आम्ही जेवण नव्हतं करून गेलो ना आणि खूप वेळ लागतो म्हणून आता तिला डाळ भात बनवून देते आणि ती राहणार आहे घरीच. सोबत मागे बघू शकता आता मला ती रॅक पण लावायची आहे, डाळीला फोडणी मारायची आहे. तर तुम्ही राहा कंटिन्यू, मी करते कामं. अरे बसतच नाही. हां आता बसलं. हो आता तर बसलो. आधी काय झालं? तुझा अभ्यास कर, ठीक आहे. मी घेते शूट आता. हो कर आता अभ्यास. तुझा पेपर पण आहे तुझा, तेच कर. तुझा जो अभ्यास आहे आज करून ठेवशील, ठीक आहे. चांगल्याने करून ठेवशील आज अभ्यास. तर इथे बघा आता ऋतुजाला म्हटलं अभ्यासाला बसतो आणि कोमल आंघोळीला गेली. तोपर्यंत म्हटलं मी ते डाळीला फोडणी मारते. ऋतुजाला दाल फ्राय खूप आवडते ना. सध्या थोड्या भाज्या स्वस्त आहेत तर म्हटलं चला टोमॅटो वगैरे घालून छान दाल फ्राय बनवते मी. आणि आता ऋतुजाला पुस्तकं नाही आहेत ना बघा, एवढी 12वीला आहे पण तरी पण आम्ही पुस्तकं नाही घेऊ शकलो. पुस्तकं किंवा गाईड्स वगैरे हे सगळे खूप महाग आहे, 21 वगैरे. आणि मी ते म्हटलं होतं व्हिडिओमध्ये की कुणाकडे बुक्स असतील तर सांगा, पण मला काही तसा रिप्लाय नव्हता मिळाला. तर आता सध्या मोबाईलमध्येच ते अभ्यास करते. आणि कोमलचा जो मोबाईल आहे ना फुटलेला त्याच्यावरती आता सध्या अभ्यास करते. म्हणलं व्हिडिओ बनवू दे, नाही तर व्हिडिओ नाही बनवला तर कसं होणार नाही का.
4 पैसे मी कशी कमवू शकणार हा एक इशू आहेच. तर आता बघा दाल फ्राय माझी बनवून झालेली आहे आणि उरलेलं आता परत आणखी शेगडी वगैरे मी तर क्लीन करते. क्लीन केल्याशिवाय काही मला अजिबात चैन नाही पडत. काय झालं म्हटलं? काय अभ्यास सुरू आहे? नॉवेल सेक्शन सुरू आहे. अच्छा ओके, नॉवेल सेक्शन चालू आहे. काय झालं? काय म्हणत होती तू? अरे ही सांगत होती ना की ते नाही का एक माणूस आला होता. लोक बाहेर बसले होते, ते विचारत होते की ते मुलं बसले होते माझे कुठे गेले. ती मुलगी म्हणाली गेले कधीचे. अच्छा अच्छा ओके ओके. सेफ नाहीच आहे ना तिथे. कॅमेरा आहे ते बरी गोष्ट आहे म्हणा. सेफ कसं राहील? गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, लोक येतात जातात, खूप काही तिथे नाही का इश्यू ते येतेच म्हणा. तिथं तुझं आवरलं म्हणून तर सेफ्टीसाठी जावं लागते ना आपल्याला. पॅरेंट्सने सोबतच राहावं लागते. मी किती वेळ आली माहिती का तिथे? काल 5-6 वेळ आली मी तिथे. येऊन चेक करत होती मी. होते मी. हां तू आतमध्ये असशील पण वाटतेच ना भीती. शेवटी एकटं सोडून गेली नाही आहे. तर कोण जेवण करतंय आता? हां. तर बघा आज काही मी पूजा नाही केली. मला खूप घाई होत होती आणि मला तब्येत पण बरी नाही आहे. सारखं बाहेर जाऊन मी वैतागून गेलेली आहे. पाय पण खूप दुखत आहेत. तर आज म्हटलं कोमलला चल तूच पूजा करून घे. तू ब्रेस घाल. आता जेवण बनवलं. मी जेवण दिलं इथं. तर जेवण वगैरे करून आता आम्ही निघू. तर जेवण करतो. कसं बनलंय? खूप ठीक आहे. रात्री बनवेल भाजी पोळी, आता डाळ भात खाऊन घे. ठीक आहे. हां तुझं आणलं तू जेवण कोमल? कशी बनली आहे? मस्त. जेवा. तर चला आता माझे कामं झालेले आहेत. पोछा स्वयंपाक वगैरे. ऋतुजा जेवली आता आणि आता चालली मी आंघोळीला. आंघोळ करते, लवकर लवकर निघायचं आहे मला. अरे मम्मी बघून घाल, तिथे छिद्रवाला भाग आहे. ते माथ्यावर येऊन जाते नाही तर. हो नाही छिद्रवाला इकडे केलं. बघू. ते बघ. अच्छा अच्छा तिथं आहे का? नाही छिद्रवाला नाही केलं. असं बांधते ना नाही दिसणार. किती वर्ष झाली तू हेच वापरून नाही, दुसरं घे ना. पैसे पाणी तर पाहिजे. हम्म, तर घे पैसे आल्यावर. हम्म. खूप दिवसाचं वापरलं तर मग त्याला जम्स असतात डेंजरवाले. धुतलं तरी. हो ना आता तेच आहे. काय करू आता? चल तू अभ्यास कर. ठीक आहे. हो. आणि तुला स्टडी टेबल आणून देऊ? नाही स्टडी टेबल नको, मी व्हिडिओ पाहते मग मला लागला तर मी घेऊन येते. लेटून कर. हो लेटून करते. चला मग बाय. हां बाय. लवकर या. हो हो. तर आधी बघा हॉस्पिटल जायच्या आधी मी ते कुठे आली बघा, इथे आली पोस्ट ऑफिसमध्ये आणि कुणाला लेटर पाठवते मी ते मला पुढे सांगेलच. तर इथे मी एक लेटर पाठवायला आलेली आहे. तर म्हटलं आधी काल आम्हाला करायचं होतं लेटरचं काम, पण ते काही झालं नाही. काल आम्हाला दिवस पूर्ण गेला हॉस्पिटलमध्ये. तर म्हटलं चला आजच करून टाकते मी हे काम. आणि खूप म्हणजे अर्जंट आहे ना आम्हाला हे लेटर पाठवून. तर आता बघा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो आहे आणि कोमाची ट्रीटमेंट इथे चालू झालेली आहे. तर आज मी जबरदस्तीने आतमध्ये गेली. आज त्यांनी आज जाऊ दिलं मला आतमध्ये. तर मला बघायचं होतं, विचारायचं होतं की व्यवस्थित होत आहे की नाही ट्रीटमेंट. कितने बजे बंद होगा हॉस्पिटल? 4 बजे. हां तर इथे करते मी कोमलचा वेट. कोमलचं चालू आहे आतमध्ये सिमेंट भरणं दातामध्ये. 1-1.5 तास मला इथे बसायचं आहे. आता फिरून थकली मी. आता पाय लागले माझे खूप दुखायला आता. भैया यहाँ पे बैठ सकते हैं, घूम सकते हैं. ते बघा हिरवईमध्ये मी फिरत आहे. थोडं पायांना चांगलं वाटेल. आजकाल एक्सरसाइज वगैरे सगळी बंद आहे माझी. तर छान वाटतं इथे हिरवईमध्ये फिरून. असं थोडा वेळ तरी ॲटलिस्ट रिलॅक्स होता येईल मला इथे.
तर हे डेंटल डिपार्टमेंट आहे ना, इथे स्वच्छता आहे, खूप छान आहे, गार्डन वगैरे पण बनवले आहे ह्यांनी, पण बाकीचं अजिबात चांगलं नाही आहे. खूप अस्वच्छता आणि खूप घाणेरडापणा आहे तिथे. चल मग. तो म्हणे ट्यूसडे टू फ्रायडे राहील म्हणे, दुपारी 1 ते 4. आता आली मी घरी आणि पोस्टात गेली, हॉस्पिटल गेली, डबल मला काम म्हणजे जावं लागलं. आणि कोमलचं आज कोणत्या हालतीत बघा, मी एका दाताचं पूर्ण कंप्लीट करून आणलं, अजून दुसरा दात आहे दुसऱ्या साईडचा, तर ते दुसऱ्या साईडचा दात आहे तर तो केला नाही, त्याला नेक्स्ट वीक आम्हाला जावं लागणार आहे. तर दोन्ही साईडचं केलं तर ती जेवणार कशी ना, म्हणून मग तो राहू दिला करायचा. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये चांदी भरावी लागणार आहे, म्हणजे जी कीड आहे ती, तर ते एक अजून टेन्शन, त्याच्यासाठी पण पैसे लागणार आहे. मिळून मला माझे 1200 आहेत ते रिटर्न आले. आता तेवढ्यामध्ये काय काय करू ना, मला असा विचार पडला आहे. ह्याच्या आधी बघा तिचं नाही का रूट कॅनल केलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे 9 वर्ष झाली असतील है ना कोमल, 9 वर्ष झाले का? तर की कोणत्या क्लासमध्ये होती तू तेव्हा? 6th मध्ये. बघा तेव्हापासून आत्तापर्यंत बघा ह्या पैशांच्या प्रॉब्लेममुळे परत त्या दातांचं आम्ही काही बघितलं नाही. आणि ते दात तर सोडा, आता दुसरेच किडायला लागलेले आहे. तर आता ते पण दातांचं आता करावं लागणार आहे, म्हणजे परत क्लीन करून परत ती कॅप वगैरे बसवणं. ॲक्च्युली आम्ही ते रूट कॅनल करून कॅप बसवली होती. तर आता सांगा ते आता परत कॅप, म्हणजे प्रायव्हेटमध्ये 20,000 लागले होते, विचार करा तेव्हाच्या काळात, 8-9 वर्षापूर्वी. आता किती महाग असेल तुम्ही सांगा, कसं करणार? म्हणजे हे कसं आहे, जे काय आम्ही मनी प्रॉब्लेममुळे टाळ्या करत होतो ना, तर आता हे आमचे सगळे हेल्थ प्रॉब्लेम्स नाही का वाढून गेलेले आहे. तर आता माझं तर झालं, म्हणजे माझं काही होणार नाही असं मला वाटत आहे. पण आता ऋतुजाचा आहे, ऋतुजाचा हा जो जबडा आहे ना, जबडा असा तिचा, म्हणजे त्या दातांमुळे व्यवस्थित दात एकामेकावर बसत नसल्यामुळे जबडा तिचा असा वाकडा होत आहे. सांगा आता कोणतं टेन्शन घेऊ? ऑलरेडी पाठीचं आहे, स्पाईनचं आहे, आता मेडिसिन संपल्या, त्याच्यासाठी प्रयत्न करते, काही होतं आहे का. आणि हे आता अजून दातांचं आहेच, म्हणजे काय आता कोणतं करू. वरून तुम्हाला सांगते, माझं चॅनल मॉनिटाईज नाही होत आहे. ह्याच्यासाठी नाही मॉनिटाईज होत आहे की तो जो ॲड्रेस आहे ना आमचा, इथला ॲड्रेस मी आधार कार्डावर चेंज करायला गेली तर ते काही व्यवस्थित होत नाही आहे. तो ॲड्रेस बरोबर आहे का हे मला बघायचं होतं. तर त्याच्यासाठी मी काय केलं, स्वतःलाच एक लेटर पाठवलं स्पीड पोस्टने. आणि मला हेही माहीत नव्हतं की तिथे पोस्टामध्ये पैसे लागतात, ठीक आहे. तर ते स्पीड पोस्ट म्हणजे त्या लोकांनी करून दिले आम्हाला. आता तिथे जो ॲड्रेस टाकला आहे ना, तो ॲड्रेस आतापर्यंत म्हणजे येणार की नाही येणार हे मला कन्फर्म नाही आहे, की दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी येईल म्हणे. की विचार केला की चला तो पोस्ट म्हणजे आपलं लेटर जर आलं सपोज, ठीक आहे, म्हणजे ॲड्रेस आपला आधार कार्डावरचा बरोबर आहे, म्हणजे जो आधार कार्डावर मी दिलेला आहे ना तोच ॲड्रेस मी तिथे टाकलेला आहे, मेन्शन केलेला आहे. पण आता तेच होतं आहे की नाही होतं आहे हे अजून कन्फर्म नाही आहे. आता परत मला तो जर आला नाही, त्याचा मॅसेज आम्हाला ऑलरेडी आलेला आहे, लगेच मॅसेज येतो, तर ते इनकरेक्ट दाखवत होतं ना, काय दाखवत होतं? इनसफिशियंट दाखवत आहे. आता पुरेसा नाही आहे. आता काय करणार सांगा, म्हणजे इतकं म्हणजे इरिटेटिंग आहे सगळं. म्हणजे माझा चॅनलच मॉनिटाईज होत नाही, जे काही थोडे बहुत पैसे मिळायचे ते पण अजून आमचे अडकलेले आहेत. तर आता परत मला आधार कार्ड केंद्रावर जावं लागणार आहे, परत तो ॲड्रेस द्यावा लागणार आहे. तर आता इथल्याच एका बाईचा बोलता मला ॲड्रेस मिळालेला आहे, पण तो पण म्हणजे बरोबर आहे की नाही माहीत नाही. सांगा, इथंच आमचं घोडं अडकलं आहे की आमचा ॲड्रेसच बरोबर नाही आहे. त्या पिनसाठी जी काही पिन असते, जो काही डॉक्युमेंट आपल्या घरी येतो त्याच्यासाठी ॲड्रेस बरोबर लागतो. सांगा, ॲडसेन्स पिन्स म्हणतात त्याला. तर तिथेच आता अडकले घोडं. आता काय करणार सांगा, इतकं दिमाग खराब आहे ना, तुम्हाला सांगते. कितीही आपण काही करतो म्हटलं ना, धावपळ करतो, हे करतो, शेवटी देवाला जे करायचं आहे ना, देव जेव्हा ठरवेल तेव्हाच आपल्याला मिळणार असं आहे. तर आता बघू आता काय होते काय नाही होत. एक प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करते, पण आमचे सगळे प्रॉब्लेम्स ना पैशांशी रिलेटेड आहे. आता बायका जे म्हणतात ना, हे कर ते कर ते कर, अरे पण जॉब करून माझं जर होत असतं तर मी कशाला यूट्यूब जॉईन केलं असतं, नाही का. कारण मला जास्त पैशांची अपेक्षा आहे ना. जेव्हा माझ्याकडे जास्त पैसे येतील, आमचं हे जे प्रॉब्लेम्स आहे, खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत हे आमचे,
खूप हाय लेवलला हे सगळे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम गेलेले आहे. हे काही कवर करणं म्हणजे काही 5-6 हजाराची जॉब करून कवर नाही होणार आहे, 10-12 हजाराची जॉब पण करून कवर नाही होणारे आहे, कारण खर्चच किराया आहे, लाईट बिल आहे. तरी त्या ताईने मला किराणा दिलेला होता, त्याच्यामध्ये आता मी करत आहे. जे माझ्याकडे थोडे बहुत पैसे आले 1200, त्याच्यामध्ये मी थोडं भाजीचं आणून ॲटलिस्ट सध्याचं मुलांना खाऊ घालत आहे. आणि आता कसं म्हणजे पुढचं आता कसं करणार हेच मला विचार पडला आहे. ॲटलिस्ट माझा किराया थांबलेला आहे, तर माझं ॲटलिस्ट मला हा विचार होता की जर माझ्या यूट्यूबचे पैसे आले तर मी किराया तरी म्हणजे पे करेल, नाही का. पेंडिंग आहे, कुणाला किती दिवस हे करणार आहे, मग कुणी बोललेलं आपल्याला चांगलं नाही वाटणार, तर त्याच्यासाठी इतकी मी धडपड करते. पण आता काय होईना झालं आहे, आता माहीत नाही कधी होणार. आणि असं नाही ना आधार कार्ड केंद्रावर गेलं आपण ॲड्रेस टाकला लगेच अपडेट होईल असं नाही, त्याला 20-20, 25-25 दिवस लागतात. सांगा, आता 4 महिने होऊन गेले आता मी यूट्यूबवर म्हणजे व्हिडिओ टाकायला चालू केलं, पण आतापर्यंत 1 रुपया पण नाही मिळाला. आणि आता हे जे मागचे जे म्हणजे जे काही झालेलं आहे ते आम्हाला मिळणार की नाही मिळणार हेच मला खूप टेन्शन येत आहे. तर आता काय करावं काही सुचेना झालं आहे. बाहेर जाऊन थकून गेली, इतकी तब्येत खराब झाली. आता ऋतुजाची प्रिलियम चालू होत आहे, गाडी काही माझ्याच्यानं चालवणं होत नाही. ह्या माझ्या हाताच्या म्हणजे हात जो माझा हा जो हे आहे त्याच्यासाठी अजून मी गेलेली नाही बघा डॉक्टरकडे. इतका हात दुखत आहे माझा, इतका दुखत आहे मला. कणकीचे ते गोळे आपले आपण उंडा बनवतो ना चपातीसाठी, ते नाही मला वळता येत आहे. आणि मला कपडे पिळताना त्रास होत आहे, भांडे घासताना पण त्रास होत आहे. काही करायला ना आपण विचार करतो की आपण आपल्या उजव्या हातानेच करू, राईट हँडने, पण तसं नाही आहे. आपला लेफ्ट हँड पण खूप कामाचा आहे आणि त्याच्यासाठीच म्हणजे गरज लागते ना आपल्या लेफ्ट हँडची. तर इतका त्रास होत आहे, सारखं मार लागत आहे, काही विचारू नका. आता परत आता ऋतुजाचा उद्या हे आहे पेपर आहे, तर सोडायला जायचं, परत घ्यायला जायचं. आता असं वाटायला लागलं भयंकर तब्येत आता खराब वाटायला लागली आहे माझी. इतके पाय दुखत होते हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला काय सांगू, भयंकर माझे पाय दुखत होते. मला बसता पण येत नव्हतं, उठता पण येत नव्हतं. मांडी घालून बसून बघितलं, पाय मोकळे सोडून बघितलं, चालून बघितलं, त्या गार्डनमध्ये फिरली, काही व्हायला तयार नाही. आता काय करू मला काही समजून झालं. जर आपण जर धडधाकट राहू, आपली तब्येत जर राहील धडधाकट, तर काम तरी करू शकू. ते पण आता रोजचेच कामं करायला मला इतका प्रॉब्लेम येत आहे. माझी एवढी तब्येत, इतकी डेंजर तब्येत खराब आहे ना, तरी पण मी हे करत आहे ना. कुणाला विश्वास नाही बसणार की एवढ्या भयंकर टेन्शनमध्ये ही कशी सर्वाईव्ह करत आहे. आता झालं, आता ऋतुजाचे पेपर चालू होत आहे ना, तर मी आता सांगेल, आता उद्या परवा व्हिडिओ टाकेल माझ्या तब्येतीबद्दल. तर बघू आता काय होते, आता काय नाही, आता माहीत नाही. आता सगळं आमची लाईफ पूर्ण आता सगळी ना अशी एकदम डिफिकल्ट आहे सगळ्या गोष्टी. तर एनिवेज आता काय करू. प्लीज तुमचा असा सपोर्ट राहू द्या. तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा, शेअर करा. ॲटलिस्ट म्हणजे जास्त व्ह्यू आले, आमचा चॅनल ग्रो झाला तर आम्हाला थोडे काही पैसे मिळतील. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर आता मी नका इथेच व्हिडिओचा एंड करते बघा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.